नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. चिंचघर डोंगस्ते देवघर या रस्त्यांच्या संदर्भात धर्मवीर विचार मंच संघटनेचा पीडब्ल्यूडी वाडा येथील कार्यालयावर बिराड मोर्चा. धर्मवीर विचार मंच संघटना महाराष्ट्र राज्य डोंगस्ते बुधावली देवघर गुंजकाठी ग्रामस्थ यांच्या वतीने 28 जुलै रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयावर धडक बिराड मोर्चा काढण्यात आला. भ्रष्ट कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करत ठेकेदारांच्या व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराचा निषेध करण्यात आला. त्यावेळी धर्मवीर विचार मंच संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मिलिंदजी पष्टे, प्रमिलाताई तरसे, चित्राताई पवार, सारिका बोचड, संजना सांबरे, प्रशांत पाटील, कैलास घाटाळ, अशोक पाटकर, अक्षय पष्टे, सागर पष्टे, तेजस नानवे, पिंटू करपट, मनीष पाटील व धर्मवीर विचार मंचाचे कार्यकर्ते पदाधिकारी शेकडोच्या संख्येने उपस्थित आहेत. आमच्या मागण्या पुऱ्या करा नाहीतर खुर्च्या खाली करा. आमची समस्या सुटल्याशिवाय हा बिराड मोर्चा मागे घेणार नाही, असे अध्यक्ष मिलिंदजी पष्टे यांनी सांगितले. वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी कोऑर्डिनेटर वैभव आळशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट. जय शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. रस्ता आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा. या अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. या ठेकेदाराचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. जय श्रीराम, जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की. आज 28 जुलै 2025 रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभागावर धर्मवीर विचार मंच संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने तसेच डोंगस्ते बुधावली देवघर या ग्रामस्थांच्या वतीने आपण जो बिराड मोर्चा आणला, आपल्या काय मागण्या आहेत आणि कशा संदर्भात हा मोर्चा आहे, काय सांगाल? आपल्यासोबत आहेत धर्मवीर विचार मंच संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मिलिंदजी पष्टे साहेब. तुमचं मी इंडिया न्यूज 28 मध्ये पुनश्च स्वागत करतो. काय सांगाल तुम्ही? 21 तारखेला 21/7/2025 रोजी देवघर बुधावली डोंगस्ते गुंजकाठी या इथल्या सर्व नागरिकांनी आपल्याकडे येऊन त्या खराब झालेल्या रस्त्याची समस्या मांडली. त्या अनुषंगाने आम्ही निवेदन दिले. येत्या 5 दिवसात 27 तारखेपर्यंत जर रस्ता डागडुजी केला नाही तर आम्ही धर्मवीर विचार मंचा या संघटनेच्या वतीने पीडब्ल्यूडी ऑफिस इथं घेराव घालू. हे अधिकारी एवढे मुजोर आहेत, एवढे माजलेले आहेत की आई कोणतंही लक्ष दिले नाही. आज माझ्या मायमाऊल्या, माझ्या सर्व मायमाऊल्यांना घेऊन मी इथं धडकलो आहे. जिथपर्यंत त्या रस्त्याची जी अवस्था झालेली आहे बिकट, याला पूर्ण जबाबदारी अधिकारी आहेत. जिथपर्यंत त्या रस्त्याची डागडुजी होत नाही आणि तिथे चालणाऱ्या मोठ्या हेवी 50-50 टनच्या गाड्या जाऊन हे दुर्दशा झाले, त्या जिथपर्यंत बंद होत नाही, आम्हाला लेखी आश्वासन भेटत नाही, तिथपर्यंत आम्ही उठणार नाही. खरं तर इथे बिराड मोर्चा नाही, यांना ऑफिसमधून निघून देणार नाही आम्ही जिथपर्यंत आम्हाला लेखी भेटत नाही तिथपर्यंत. पण या माझ्या माय माऊलींच्या डोळ्यातले असतील तिथल्याशिवाय आम्ही धर्म संघटनेत. आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्त्या प्रमिलाताई तरसेताई. तुम्ही बरीचशी आंदोलनं झेललेली आहेत, केलेली आहेत. तुम्ही या बिराड मोर्चामध्ये सामील आहात. तुमचं मी इंडिया न्यूज 28 मध्ये स्वागत करतो. काय सांगाल तुम्ही? आज या देवघर बुधावली डोंगस्ते आणि धर्मवीर विचार मंच यांनी पत्र दिलं आणि त्या पत्राच्या अनुषंगाने जेव्हा शिष्टमंडळ बोलवलं तहसीलमध्ये, तेव्हा त्यांनी आश्वासन दिलं. नायब तहसीलदार होते आणि इथल्या पीडब्ल्यूचे इंजिनियर वाघ साहेब होते. त्यांनी फक्त आश्वासन दिलं की आम्ही हे खड्डं बुंजू, तुम्ही आंदोलन मागं घ्या. त्यांनी काही लेखी वगैरे काही दिलं नाही, तोंडीच आश्वासनं दिली. दुसरी गोष्ट म्हणजे आता ह्या जो आरोग्याचा प्रश्न आहे, गरोदर माता असतील किंवा आज या पावसाचा दिवस आहे, गाड्या तिथे जात नाही आणि बिकट अवस्था आहे. मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. तर त्यांनी हे नुसतं आम्हाला तोंडी आश्वासनं दिलं
आणि लोकांचा अंत बघायचा तर किती बघायचा. खरा म्हणजे ह्याच्यावर तहसीलदारांचं नियंत्रण असायला पाहिजे, कारण हे तालुक्याचे मायबाप तहसीलदार आहेत. त्यांनी तहसीलदारांनी हे नियंत्रण असायला पाहिजे. आता जर अतिवृष्टी जर झाली किंवा एखादा पूर जर आला तर कशा पद्धतीने गाड्या जातील आणि लोकांचा बचाव कशा पद्धतीने होईल, तर असं त्यांनी लक्षात न घेता आज परत लोकांना टांगणीवर ठेवलेलं आहे. तर ह्याचं तात्काळ त्यांनी विचार करून आणि जे काय जे खड्डे आहेत, मान्य आहे रस्त्याचा पावसाचा प्रश्न, पावसाचा जोर आहे, पावसामध्ये आपल्याला काही जे करता येईल तात्पुरती तरी त्यांनी खड्डे भरण्याची व्यवस्था करावी असं मला वाटतं. धन्यवाद. आपल्या सोबत आहेत चित्राताई पवार. ताई, तुम्ही या विराट मोर्चामध्ये सामील आहात. मी प्रथम तुमचं इंडिया न्यूज 28 मध्ये स्वागत करतो. काय सांगाल तुम्ही? मला तर थोडक्यात सांगायचं आहे, हा कुठंतरी थांबल्या पाहिजे. जो आज एक 20 वर्षाचा मुलगा, याची आई सुद्धा आलेला आहे, एक 3 वर्षाचा मुलगा, त्या मुलाची मी थोडक्यात एक माझ्या भाच्याचा मुलगा आहे, तो मुलगा त्यांनी सुद्धा जीव गमावला आणि 20 वर्षाच्या मुलाने जो जीव गमावला आहे हा सुद्धा ती कलवलाने आई परत आले. तर हा जो रस्ता आहे चिंचघर तो देवघर, या रस्त्याचा तात्काळ यांनी काम घ्यावा हातामध्ये. उगाच आश्वासन न देता त्यांनी तो काम करून घ्यावा, अन्यथा याच्या पुढे कुठलाही मृतदेह असं सापडणार नाही त्या रस्त्याला. ही आमची गावकऱ्यांची, मी बुधावली गावची आहे, ही आमची गावकऱ्यांची एक प्रतिनिष्ठा जी आमची साथ आहे, संगत आहे, या संगतीला त्यांनी उभे राहावा ही मी प्रार्थना करते त्यांच्यासमोर. आणि त्यांच्यात नाही तर मी देवाकडे पण साकडं घालते का यांनी ह्या श्रावण महिन्यात आमचं काम तात्काळ केल्याच पाहिजे. नाहीतर आमचा हा श्रावण महिना जर नसता तर आम्ही त्यांना साकडं घातलं असतं जे पद्धतीत घालायला ते. बाकी हा जो विराट मोर्चा लावलेला आहे, आमच्या मागण्या ज्या आहेत या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय इथून आम्ही निघणार नाही, या आम्ही शब्द दिलेला आहे. त्यांनी या आश्वासन देतात आणि मागं सरकतात, पण आता आम्ही तसं करून देणार नाही. जिथपर्यंत आमचा हक्क आम्ही घेत नाही तिथपर्यंत इथून आम्ही जाऊ शकणार नाही. हे 2 शब्द मी बोलते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मिलिंद पष्टे साहेब आहेत. साहेब, हा जो विराट मोर्चा आहे, तुमच्या मागण्या ज्या पूर्ण झाल्या तेव्हाच उठेल की तुम्ही काही लेखी आश्वासन घेऊन मागा? आज जर मागण्या इथं पूर्ण झाल्या नाही तर उद्या त्या रोडला जेवढं मोठे मोठे हायस्कूल आहेत त्याचे पूर्ण विद्यार्थी, त्यांचे पालक आणि वयोवृद्ध माणसं ज्यांना जायला यायला त्रास होतो हे पूर्ण इथं घेराव घालण्यात येईल. मी त्यांना आवाहन करतो का त्या याच्याच मागण्या पूर्ण कराव्या. कोणत्याही ठेकेदाराला, कोणत्याही उद्योगधंदेवाल्याला पाठीशी जर घालायचा प्रयत्न कराल तर तुम्हाला एक ना एक दिवस त्याचं फल भेटेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. ही गावकऱ्यांकडून तुम्हाला ताकीद आम्ही देतो आणि लवकरात लवकर आमच्या जी पण मागण्या आहेत त्या पूर्ण करा. हा जो मी गणवेश परिधान केलेला आहे हा त्यांचा निषेधार्थ केलेला आहे, लक्षात ठेवा. आणि आज जसं पालघर जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये पोलीस खातं 1 नंबरला आहे, तसंच या महाराष्ट्रामध्ये PWD खातं आहे या पालघर जिल्ह्याचं 1 नंबर करावे असं नाव काढलं जात आहे. लक्षात ठेवा. ही तुमची प्रतिमा सुधारायचा टाइम आहे. आत्ताही आम्ही गावाला तुम्हाला ताकीद देतोय का तात्काळ हा रस्ता दुरुस्त करा, अन्यथा उद्या पूर्ण शाळा, कॉलेज, पूर्ण विद्यार्थी त्यांच्या पालकांसहित आंदोलन छेडण्यात येईल. आम्ही जिथपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तिथपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. धन्यवाद.